स्मार्ट गृहिणींसाठी 30 स्मार्ट किचन टिप्स. 1. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, म्हणजे भाजीत असलेले जंतू मरतात आणि भाजी देखील कडू लागत नाही. 2. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. 3. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, म्हणजेच संत्र्याच्या सालीची पावडर पुलावामध्ये घाला, यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो. 4. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतील. 4. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा. 5. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते. 6. भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. 7. हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळून ठेवा. 8. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. 9. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. 10. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. 11. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, यामुळे दूध खाली लागणार नाही. 12. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. 13. भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळताना सुद्धा वापरता येते. उकळून न घेता भाज्या तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवू शकता. 14. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये, यामुळे यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेचा अभाव असल्यास फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा. 15. पुलावासाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा, यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो, स्वादही वाढतो. 16. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही. यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा, यामुळे भाकरी मोडत नाही. 17. वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते, शिवाय पचनासही हलके होते. 18. कोणत्याही गोड पदार्थात कणिकभर मीठ घातल्यास छान चव लागते. 19. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावीत, छान रस निघतो. 20. काजू व इतर ड्रायफ्रुट्समध्ये कीड लागू नये म्हणून हवाबंद डब्यात ठेवून 2-3 लवंगा टाका, कीड लागणार नाही. 21. कारल्याची भाजी करताना कारल्याच्या भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात, भाजी कडू होत नाही. 22. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, भांडी स्वच्छ होतील. 23. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत, यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. 24. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल. 25. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा, फॅन स्वच्छ होईल. 26. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याच्याबरोबर ठेवा. 2 ते 3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. 27. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. 28. डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा, डोसा चिकटणार नाही. 29. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये
म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. 30. खोबऱ्याच्या वाट्या खराब होऊ नये म्हणून एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात किंवा दुसऱ्या कोणत्याही डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. तर माझ्या स्मार्ट गृहिणींनो, या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका. टिप्स आवडल्या तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.